पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव येथे सुरू असलेले निकृष्ट दर्जाचे काम आज राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अमित बेनके यांनी बंद पाडले। यावेळी त्यांच्या समवेत नारायणगाव वारळवाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजय वारुळे, वरुण भुजबळ, वारळवाडीचे उपसरपंच भाऊ वारुळे, मुकेश वाजगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूरज वाजगे, विजय घेगडे, पप्पू नायकवडी, पराग वामन, सतेज भुजबळ आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। जोपर्यंत या कामाचा दर्जा चांगल्या प्रकारे राखला जाणार नाही तसेच या कामाचा प्लॅन एस्टिमेट आराखडा नागरिकांसमोर मांडत नाही तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही, अशा प्रकारची कणखर भूमिका अमित बेनके यांनी घेतली। अमित बेनके यावेळी काय म्हणालेत ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स। मला ते परवा खासदारांनी मीटिंग घेऊन काम बंद करायला लावलं होतं ना। आणि मग तुम्हाला काम बंद आहे। हे जे साईड पट्टी किती याच्यात किती खोल केलंय? 450 सर, 450 mm। मग त्याच्यामध्ये 250 mm जे आहेत ते WM आणि 200 mm जे आहेत ते GSB। आणि मग तुम्ही हे एक्सकॅव्हेशन केलेलं मुरुम नेऊन पुढे टाकताय? नाही, साईडला टाकला काही जागी जिथं आपल्याला एक्स्ट्रा जागा आहे टाकायला तिथला। पण तुम्ही आता नारायणगाव स्टँडला सगळी माती नाही, ते आपण म्हणजे त्या दिवशी काय आलं की आपण जे डांबर केलं होतं डांबरची एज तुटू नये म्हणून आपण ते फक्त तात्पुरतं एक सपोर्ट केलं। तुम्ही मातीत काम करता? नाही, मातीत नाही काम तिथं सगळे भोपाटा उडतोय, सगळे व्यापारी त्रस्त झालेले आहेत, सगळ्या स्टँडवर गाडी थांबू शकत नाही, ट्रॅफिक जाम 3-3 तास। लोक आता नारायणगाव मध्ये राहणारी लोक घरी जाऊ शकली नाही। काढले 36-38 कोटी। एवढं मोठं काम तुम्ही करता कशाला? माती वापरता का? नाही, माती वगैरे टेंडर मध्ये काय आहे तुमचं? काढून दुसरीकडे टाकायचं, मरून फिलिंग करायचं। तुम्ही मरून फिलिंग केलंय का? काढता कशाला? सर, अजून इथं आपण मरून फिलिंग नाही केलं। ज्यावेळेस शोल्डर आपण साईड शोल्डर बनवतो तेव्हा मुरुम फिलिंग। अरे मुरुम फिलिंगला तुम्ही आता खडीकरण याच्यावर डांबरीकरण करा, मुरुम कधी आणून टाकणार? डांबरीकरण झाल्यानंतर टाकणार साईड। आता ही लाईन जी आहे इथपर्यंत आपलं डांबरीकरण नाही। हे पण याच्यातलं ते एक्सकॅव्हेशन केलेलं ना, खाली खडीकरण केलं, त्याच्यावर काय माती टाकायचं आहे तुम्हाला? नाही, ही माती थोडी टाकली सर आपण। सगळीकडे माती भरतात, यात मुरुम टाकलंच नाही ना आपण अजून। टाकाय म्हणजे जेव्हा आपण डांबर करणार आहेत त्यानंतर मुरुमाची प्रोसिजर सर शोल्डरची 2 मीटरसाठी। अरे तिथं माती का नेऊन टाकली? तिथं मुरुम टाकायला पाहिजे होता ना तू। तिथं काय झालं सर की तिथं तात्पुरतं आपण टाकलं, तात्पुरतं। मग याच्यात एकदा हा रस्ता केला, काम पूर्ण केलं ना तुम्ही, त्याच्यावर काम बाकी ना सर अजून आपलं क्लिअर बाकी। तुम्ही कशाला माती टाकली? माती टाकली यांनी काय? त्याला उत्तर द्यायला कोण आहे आता? तो इंजिनियर आहे। तू तुला काय सांगितलं होतं? सगळे आणून ते सांगितलं होतं तिथं साहेबाला पण काम बंद आहे, काम तर चालू आहे, पाहिलं ना तुम्ही? तुम्हाला सगळं इट तुमचं काय 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 सांगितलं होतं का नाही? आपण अरे बाबा, पैसे आलेले त्याला। हे बघा इकडे, हे बघा तिथं बघा तुम्ही सगळं मातीच टाकलेली। इथं सुद्धा त्यांनी माती भरलेल्या आहेत। पहिला काय भरल्यात? माती। इकडे दाखवतो खडी WM आणि खडी म्हणजे याच्यात प्रोव्हिजन काय माहिती का? खाली तुझं खाली खडी का मोठी खडी? हो, मोठी खडी त्याच्यानंतर WM त्याच्यानंतर साईड पट्टा काय माती मुरुम करायचं। मग तू दाखव का मला? माती दाखव, चल मुरुम दाखव, अख्ख्या ह्याच्यात मुरुम दाखव। चल, ती बाजू क्लिअर आहे, तू मुरुम दाखव मुरुम। पुढं मुरुम नाही तुमचं, पुढं मुरुम आहे सांग। मुरुम टाकायचं लांब, त्यांनी तीच माती उचलली ती माती ना त्या अक्षरशः लोक ती उचलून न्यायला पाहिजे। तीच माती त्यांनी पावसाळ्यामध्ये माहिती त्याला एवढं सांगितलं मागच्या वेळेला, पण त्या केबलवाल्यांनी केलं, त्यांनी असाच गुढीला वाडा लावून द्या। ही माती उचलायची त्याच्यावर टाकायची केलेल्या रस्त्याचं काम पण निकृष्ट आहे। तुम्ही काय टाकलं? सगळी माती तिथे उचलून टाकली। केलेल्या रस्त्याचं काम पण निकृष्ट आहे। रस्ता तिकडे उखडायला पण सुरुवात झाली, करून 2 दिवस पण झालेले नाही। पुढे आपलं रिलायन्स पेट्रोल अरे तिथून नाही मित्र, पोलीस स्टेशन पण तुमचा मालक एक सांगतो, तुम्ही एक सांगाल काय म्हणतो? हे जे रिलायन्स पेट्रोल म्हणतात ना तिथून नाही साईड RCC। बरं, हे जे नवीन कार्पेट केलेलं आहे ते तिकडं पॅच निघाले, त्याला काय
याच्यावर अजून एक थर मारायचा का तुम्हाला? अजून मग हे निघायला कसं लागलं? तुम्ही नवीन काम केलेलं आहे ना, नवीन तिकडं खालच्या उघडले तिथे मग त्याच्यात पाणी आहे का तेल आहे का डांबर आहे का काय? जोपर्यंत ते हिट असतं ना डांबराला, हा. जर गाड्या वगैरे गेल्या आणि जर तुम्ही brake बंद मारले- करताय ना रे, तुम्ही brake बंद करता ना वगैरे- का? हो, आता काही लोक ऐकत नाही सर किंवा काय. आता बॅरिकेड लावल्यावर कोण गाडी जाणार नाही, याच्या मागं? नाही, नाईट सर, घुसते काही. ते, नाईट घुसतात दमदाटी गाड्या. करतात ते. ते तुम्ही काय तुम्ही काय करता? झोपा काढता का तुम्ही? कसं करणार साहेब? सर, आपण मार- कसं आहे? मारहाणीची गोष्ट मारहाण करता. करता direct. आम्ही काय करू का करणार? मारहाण? तुम्ही चांगलं काम करत नाही म्हणून. अहो तुम्ही सर्व लोकांना काय चित्त बनवता का बा? नाही नाही हा, आमचं बा? एक काम तुम्हाला काय व्यवस्थित गव्हर्नमेंट काम पैसे देत करून नाही? आमचं एक तुम्ही काम- निघून जाणार उद्या. बायपास चालू झाला ना, या रस्त्याला बापच नाहीये. त्याचे खड्डे घालायला कोण नाही. हे शेवटचं काम आहे, जे आता काम चाललंय ते शेवटचं आहे. याच्यानंतर काम होणार नाहीये याच्यावर. क्वालिटीमध्ये काम देण्यात कुठं आमचं क्वालिटी? काम आहे. कायची क्वालिटी काय नाही. तुम्ही सगळे कर्मचारी इथं. इंजिनियर तुमचा साहेब कुठे आहे? हे इंजिनियर आम्ही छेड्याला विचारलं मैं अभी आया हूँ, ये स्टार्टिंग यही काम देख रहा अरे पण तुला क्या मित्र स्टेटस काय आहे सांगितलं? तुम्हाला रोड का? तुमचं काय काय सांगितलं तुम्हारा जो काम चल रहा है वो किधर अच्छा चल रहा है? मिट्टी डालता है साइड में तो. इस्टिमेटची कॉपी पण त्याला आणून द्यायला सांगितली, बरोबर ना? सांगितली होती पंचायतीमध्ये आणून द्यायला सांगितली, दिली का तू? साहेबांनी मग पोत नाही केली, मग आम्ही जाऊ का? तू सांगायला पाहिजे, तू ऑफिसला जाऊन घेऊन यायला पाहिजे. साहेब मला दिल्लीला राहील, मुंबईला राहील तुझा. काय हे झालं? आम्ही रोज राहिलाय. आता गाडी जात होती का? चालत गेली लोक घरी गाड्या लावून. गेलं तू. उद्या आणून द्या. मला काय म्हणतात आम्ही शेड काम बंद पडा तुम्ही बंद करा, तुम्ही काय नाही बंद बंद करा. करा. बाकी नको बघा, सांगू. शेडयांच्या मालकाला बोलून घ्या, आपण त्याच्यावर बोलू. हे प्लांट किधर चालू आहे तुम्हाला रेड में? ये डांबर मिक्सिंग का? हाँ? फोन कर, बंद करायला लावते. कर फोन आमच्या समोर कर फोन, म्हणा गाडी भरायची नाही. नुकसान होईल. हे अशी उभी ठेवली तर अख्खं गोटून जाईल रात्री. तू म्हणा पुढची गाडी आली नाही पाहिजे, हे आहे ते खाली करायचं तर करा, नाही तर ही गाडी प्लांटला जाऊ द्या. नॅशनल हायवेचे सगळे अधिकारी जोपर्यंत तुमचा येत नाही, नाही ते सांगत नाही हायवेचं कोण estimate, आहे? estimate. साहेब आहे का ते? हे हायवेचं त्याला साहेब काय आहे? कळत त्याला काय नाही. माहित नाही. कंपनी काय आहे का? हायवे काय आहे तू? हाईवे में अभी 2 दिन से आया नॅशनल हायवे अथॉरिटी काय आहे क्या कंपनी काय आहे? एनएच की तरफ से हूँ मैं, लेकिन अभी मेरे NHAI की तरफ से गए थे? 2 दिन हुई हुई है। अरे 2 दिन हो गया ना तेरा. अरे जो पहले यहाँ पे थे वो अरुण जी थे, वो अभी छुट्टी पे गया, मैं उनकी जगह के लिए त्याला आया हूँ, कार्ड 2 दिन दिखा, के तू लिए। ऑथराइज पर्सन है का? तेरा आईडी दिखा. वो 2 दिन के लिए मेरे पास डीजल चार्ज दिए थे, वो 2 दिन थे यहाँ पे, फिर वो NHAI का है क्या? NHAI की तरफ से इधर आईडी दिखा, तेरा आईडी दिखा. मैं 2 दिन के आगे मैंने नहीं आती है। ऐसे कैसे 2 दिन के रास्ते पे खड़ा करते हैं नॅशनल हायवे? गवर्नमेंट के ऐसे रस्ते से इंजीनियर खड़ा गवर्नमेंट करते का हैं. है क्या? कैसे प्राइवेट? प्राइवेट है मेरा, गवर्नमेंट की तरफ से नहीं है। दिखा ना तेरा आईडी दिखा. तू कौन से का प्राइवेट है बोले तो कौन से तो कंपनी का रहेगा? तू टेंडर पे आया तो ऐसे नहीं, ऐसे कोई खड़ा करता है NHAI और काम चालू करता है क्या? मैं NHAI की तरफ प्राइवेट हूँ मैं, जो यहाँ पे तू एक बार बोल रहा है प्राइवेट है, एक बार बोल रहा है NHAI की तरफ से. तेरा तो सही बात बोल, तू किधर से यहाँ आया? पे अरुण जी चार था, वो कौन छुट्टी अरुण पे जी? गया। हमको कुछ लेना देना नहीं. वो फिर मेरे को वो ना हाँ, परसों प्लांट होल्ड 1 तारीख को आएंगे, तब तक मेरा 2 दिन के तिथे लिए आम्ही तिथे बंद केलं आणि तिथं माती टाकली. प्लांट होल्ड पे माती टाकायची. लोड मत करो. बांधावर तर रोड बनवतात काय? हे बंद कर चल. लागतात पारा हे असं रोड सगळे. आहे का? बंद करून टाकते काम. हायवे आम्ही बघितलंच नाही. गाड्या बंद करा. पहिलेचा हायवे चांगला होता, उलट पहिल्याचा हायवे जो होता तो चांगला होता. आम्ही आता इथं वर समजा रस्त्यावरती आहे, जमीन खाली, तिथं गटर नाही काढणार, कुठं काढणार? हे पोलीस तिथं लेवल आहे तिथं. आनंदवाडी पाणी साचणार आहे, पाणी काढून हा मग इथं गटर काढणार. आता इथं गटर काढणारच नाही. कसं काढणार? काहीच माहिती नाही, तो आपल्या वरच्या वर सांगतोय. तो नक्की माहिती आहे का? त्या बाजूने कशी गटर काढणार? बसून आहेत ना 10 मीटर होते. तुमची RCC नेट रिलायन्स अरे हे ड्रॉइंग आहे ना, ड्रॉइंग तू आम्हाला ड्रॉइंग किती वेळ दाखव ना. तुला drawing काय द्या ना सांगितलं त्या तुम्ही. दिवशी? काय सांगितलं होतं? सगळं तुझं ड्रॉइंग दे. तुला म्हणा हे बघ, तुम्ही- पहिले एक काम करा, तुमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना पहिल्यांदा हे गावकरी आहेत सगळे, हे सगळे आम्ही मिटिंग लावणार आहे, त्या ठिकाणी सगळे आले पाहिजेत. कोण आहेत ना, कोण सगळे अथॉरिटीत आले पाहिजे. यांनी दाखवायचं यांचा कॉन्ट्रॅक्टर दाखवी हे बंद कर काम बंद कर. काय घ्यायचं त्यांच्याकडून कसं बघायचं आम्ही बघू. तुला सांगितलं होतं ना, दुपारून तिथं जेवण द्यावा. तुला सांगितलं होतं ना, पाच- वाला ग्रामपंचायतीमध्ये गेला का? आता मागायची 10-15 झालं. आले. त्या पुलाच्या पुढं काय कंडिशन आहे बघा. आता स्पीड ब्रेकर तरी टाकून घ्या म्हणा आता ते. आपल्या इथं त्याला काय फरक पडतो? आता दवाखान्यात पोहोचवलं. बोलते नाही फुटती फक्त आज. गाडी तरी उचला ना, बाजूला घ्या ना तुम्ही. 2 व्हीलर स्लिप होत्यात. माती फिलिंग नको आहे. जे एक्सकॅव्हेशन आता केलेलं आहे, उभी करतात आम्हाला पण थोडं मुलाच्या अलीकडे तर slip होईल माणूस आता. एक्सकॅव्हेशन केलेलं तुम्ही बाहेर फेकून दिलं पाहिजे. मुरुम आणून तुम्ही लेवल केली पाहिजे. तुम्ही आहे तेच यांनी त्यांनी माती वाढताय. टाकलेली, माती डायरेक्ट. तुम्हाला लीड
दीड एरियाचे तुम्हाला पैसे मिळतात बाहेर न मरून आणायचे. पराग तो म्हणतो बस स्टँडवर माती टाकली सगळीकडे माती चित्ते बनवतो का आम्हाला सगळे गावकरी पुढे गाडी आली तर ती सुद्धा आम्ही जागे उभे करून टाकू. व्हिडिओ शूटिंग दाखवू का माती टाकल्याची? इतरी कशाला काही त्यांना काय लाखात नुकसान होणार आहे त्यांचं. इतरी कशाला करून घ्या हे पैसे घेणार आहे आपल्याच रोडवर. जाय हाय पण प्लांटला नेऊन टाक जा. हा उद्या ना उलट जेवढ्या अंगावर पडेल तेव्हा पटकन तरी एक गाडी नाही 10,000 रुपये फक्त. किती किंमत आहे याची? एका हायवाची तुम्ही 3 लाख रुपये तुम्ही वाचवण्यासाठी गाडी हायवाची किंमत नाही मालाची किंमत. हा रोड एकदा पाऊस झाला ना संपला विषय. 3 लाख रुपये किंमत आहे मालाची. काय रोड एका हायवाची 3 लाख किंमत आहे का? किती मालाची अरे मालाची म्हणतोय. काय सांगतोय माल गाडीची किंमत नको सांगू. मालाची किंमत किती? मालाची किंमत सांगतोय सर. 3 लाख किती ब्रासची गाडी मला सांग नाही हिशोब सांग. बरोबर आहे 40 टन 3 लाख टन रुपये. बरोबर आहे. ही जी ग्रीड आहे ना जावा सोपन 4 ब्रास हिशोब जावा असेल सोपन नको. 20,000 सोपन आपलं सांग. 2,000 रुपये ब्रासनी खडी मिळती. आम्ही कधी हायवाच बघितलं नाही. किती ब्रासची गाडी सांग? 2,000 रुपयाने खडी मिळती. मान्य आहे का तुला? 14 आणि किती टन डांबर त्यात गेला असेल? काय 3 लाख रुपये कसे काय सांगितले तू? ते बाकीचे जाऊ दे. 4 बीर काय नाही. हे शेट इथं राहतात हॉटेल इथं घर आहे त्यांचं. एक तरी गाडी आली तर ही शेवटची तुला खाली करतोय ती करून घे. पुढच्या गाड्या खाली नाही. शेटनी स्वतः सांगितलं 2 दिवसापूर्वी ग्रामपंचायत येऊन काम बंद केलंय. तुम्ही शेट झोपाय गेल्यावर रात्री गाडी चालू करता. आम्ही काय चूत आहे का रात्रभर जागे राहिला? इस्टिमेट द्यायला सांगितलं. एस्टिमेट त्या दिवशी सांगितलं होतं द्यायला. आता तुमच्या अधिकारी सगळे येऊ देतात. समोर बसू द्या. तोपर्यंत तुमचं काम आहे उरकून जाते झालं. जिथे ते खोडच करले उद्या अधिकारी असेल ना वर काय का बाबा? करता? त्याला बोलव. इकडचं ताटातलं वाटेत कोणी असेल ना कोणतरी. चाललंय ते चाललंय. तुला पाहिजे जाणार कोणतरी असेल ना त्याला बोलव ना. हॉटमिक्सची तुमची गाडी आहे ना ही जर अशी गेली तर तिला काय फरक पडत नाही. तिला काढ बाहेर. चला इंजिनियर साहेब वो गाडी भेजतो तुम्हाला. चलो इकडचं बंद करू. हे चालू आहे ना हे बंद करून टाका. आणि तसं पाहिलं की तसं नाही केलं. खडी सहित हातात माती भर. माझ्या नावाखाली माझी गाडी इथे एक टँकर होते तुम्ही आता पाण्याचं काय होते फक्त रोडचं सांगा. हॅलो काय म्हणा हा, बोला ना. हे बघा. ही पद्धत असते का? अमित बेनके बोलतोय. हे तुमचं काम चाललेलं 2 दिवसापूर्वी ग्रामपंचायतीने वाळवडीला काम बंद केलं होतं. तुम्ही म्हणजे आम्ही काय काम करणार हे सांगणार होते. तुम्ही रात्रीचं सगळं काम बंद करता. रात्री लोक झोपायला गेल्यावर काम चालू करता. मुरमाच्याऐवजी इथे साईडला आम्ही आजचा माती काढून पाहिली. असं काम करणार आहे का तुम्ही? आणि मुरमाचं काम डांबराचं काम झाल्यावर तुम्ही माती भरता का इथं? ते एक्सकेव्हेशन केले ते काय करणार तुम्ही? तुम्हाला बाहेर नेऊन टाकायचं का लगेच सपाट करायची? हे साईडला 1-1.25 मीटर काय काम खोदतंय त्याचं? नारायणगाव स्टँडला मुरुम टाकायचं डांबरीकरण सगळं कुठून माती टाकली. तुमचा स्वतः तो निकम बनतोय. अरे दादांबरोबर गेली. दादा आहेच का इथं? आम्ही लोक इथं गावामधली उभी. तुम्ही पेपरला नोटीस दिलती का मीटिंगला या म्हणून? मग तुम्ही मग आम्हाला स्वप्न पडणार आहे का तुम्ही 11th आवरला इथे येणार आहे म्हणून? या इथे या. बंद करायला लावलेला निकमने तुमचा फोन नाही केला तर आमची चूक नाही. आम्हाला पण त्याच्यातलं कळतं काय नाही. तुमच्या सोयीने सगळं करताना आम्ही काही वावलं नाही का गावकरी? तुमचे नोट 5 आले, तुमचे 10 आले. उद्या पडला आता जो पोरगा पडला याची चूक कोणाची? तुम्हाला तुमच्या लोडची काळजी. आमचं पोरगा पडलं ते वाचलं याला असं याला जबाबदार ना नॅशनल हायवे ना ठेकेदार ना ग्रामस्थ ना कोण. उचलून मागायची असं काय करता? किती लोक मिळली घरात परत ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून चांगला अरे त्या मातीमुळे पडले. चांगलं काम काय करतो मूर्ख? मातीमुळे तुम्ही काय माती देऊ शकता?
माझी तर स्कूटर देतो, ब्रेक मारा स्कूटरवरती नाही बॉल पडला तर सांगा मला. मी काय म्हणलं तुम्हाला, जर कुठं प्लॅनमध्ये मी सांगतो कुठं प्लॅनमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर थोडं चेंज करा ना. तसं नाही करता येईल यार. माझ्याकडे स्पेशल बसले इथं पूर्ण मी टाईप काढून परत टाईप करू शकतो. आणि आणली पेट्रोल पंप वगैरे आणली सुद्धा वापरायची ना, वापरायची ना. ही मशीन कोणाला वापर, ही वापरायची, ही मशीन वेगळी. हो साहेब, वापरायची ना तुम्ही. आम्हाला काय काम बंद पडायचं विषय नाही. हे काम करायच्या आधी साहेब तुम्ही दर्जेदार काम करा, काही विषय नाही. आमच्याकडे घेऊन येतो. आमचं सोबत तर लवकर करा. तुम्ही वैयक्तिक रोज काढता, तुम्ही वैयक्तिक रोज काढला बाकी काय मग आता काय करता. याचं काम कुठलं विचारा समजा तुम्ही वैयक्तिक आहे काय होईल तुम्ही विनंती त्यांच्या बाजूला तो अधिकारी हे बोलतात हे कोण आहे गाडीवाला एक शिंदे साहेब हे बोलतात कोण आहे हे तुम्ही आहे का ठीक आहे त्यांची तुम्ही उत्तर दिलंच नाही साहेब सगळे उत्तर यांनी दिली त्याला माहिती आहे कसं फिरवायचं बरोबर त्यांनी वाट लावली किरकोळ आहे त्यांच्यासाठी थर्ड क्लास अधिकारी येत नाही 2-3 हे थर्ड क्लास अधिकारी कुठंच नाही कंपल्सरी काम नाही का नाही झालं अरे मोठ्यापासून नाशिक पर्यंत बायपास होतो बायपास करायचं दिलं एवढ्या दिवसातून काम चालू केलं ते नारायणगावातल्या लोकांनी अडवलं, वारवाडीतल्या लोकांनी अडवलं. अजून कोणी यायला पाहिजे, मंत्री यायला पाहिजे का देव यायला पाहिजे का मोदी यायला पाहिजे. काहीच प्रकार तुम्ही फक्त ते मार्गचा जर विषय काढत असाल ना या माहितीचं नाही रे सगळीकडे तुमच्या लोकांनी नाही तसा काहीच प्रकार नाही. मी नाही म्हणजे मी काय आता काय तुम्ही आम्हाला विनंती करणार आम्ही ऐकणार आम्ही काढलंय का हे कोणाच्या खाली पण मी विनंतीसाठी म्हणतच नाही तुम्हाला विनंतीसाठी म्हणतच नाही मी तुम्हाला तुमचं ऐकायचं नाही आम्ही कांड बघ घरी जाऊन बस आम्ही काय चोते का इथं काम केलं ते परत चालू केलं तिकडे एवढं त्याच्यातलं डांबर काढून मोठा कोण नाही अधिकारी मी बोलवतो त्यांची मी बोलतो त्यांची फोनवर राहिला बॉलवर नंतर आम्हाला बायपासच्या दिलेली आहे तुम्ही लोकांनी बोलवा अधिकाऱ्याला त्या ठिकाणी आम्ही नाही त्या गोष्टी जॉईंट व्हेंचर आहेत कुठल्या नॅशनल हायवे पूर्ण बायपास मध्ये नाहीये काही संबंध नाही अजून आमचा कशाचा काही संबंधच नाही कुठे अरे RSBPL तुम्ही म्हणलं ना 10 किलोमीटर आम्ही केली नाही तिथं मग तेव्हा NHI तुमचा काही संबंध त्यावेळेस काहीच नव्हतं त्यावेळेस आयडेंटिफिकेशन कंपनी त्यांच्याकडे मी सब कॉन्ट्रॅक्ट घेतलो त्यांनी काय तुमचं त्यावेळेस आता हे काही चाललंय काय नाही तसा प्रकार नाहीये कामाचे वेगवेगळ्या पद्धतीने कामाचे वेगवेगळे टेंडर्स माहिती वेगळी पण आम्हाला काम पटत नाही आम्ही पण ते हायवे नाही झाला बायपास आमची कंपनी होती तुम्ही होते का नाही होते आता आमचं काम आमच्या पद्धतीने व्यवस्थित पाहिजे ठरलेले बाकी काय तुम्ही आम्हाला परत ओळख देत नाही आम्हाला माहिती आहे वरती गेलं का काय होतंय खाली गेलं का काय होतंय जोपर्यंत तुम्हाला ही भाषा गावातली तरुण पोरं खड्ड्यानी मारणार तुम्हाला काय मदत चालली तर यांच्या इलेक्शनची धावपळ संपली हे काही चाललंय काय एक काम करायला सांगितलं बाबा हायवे पूर्ण कर तो यांची त्यांनी होईना त्याच्यामध्ये आम्ही काय वैयक्तिक कोण नाही सगळ्या लोकांची हीच मागणी आहे काम बंद करा धंदा सोडून करतोय रात्रीच्या 11 वाजता घरदारा थोडं रस्त्यावर उभं राहिलंय कोणासाठी चाललंय आम्हाला कळतंय तुम्हाला अडचणी आहेत मग बोला ना खरं काय अडचणी येतात ते सोडवतो ना आम्ही तुम्ही बुक करून गप्पा बसले बुकायचं काही संबंध नाही
सांगतो काय फार किंमत आहे काय तोटा आम्ही त्यातले नाहीच. प्रशासन त्यातलं नाही आहे किंवा काही नाही, तो विषय सगळा वेगळा आहे और आम्ही आता त्यातमध्ये नाही आहे ना. ट्रायपाचा हा विषय इथं घेऊन उपयोगच नाही ना काही. सगळ्याच विषय घेणार आहे. तुम्ही एकदा बोलवा, अधिकाऱ्याने बोलवा. बोलवतो त्यांना. हा नारायणगाव आणि मारवाडीच्या जीवनाच्या विषय नियममध्ये 5-6 महिने खाले टोला काय अधिकारी वागतात ते पण लोकांना कळू द्या. यांची टक्केवारी भेटली म्हणजे हे बस झाले. अधिकारी खाऊन जातात लोक खाऊन. काय काल एक पकडलं काय म्हणे 2 कोटीची लाच घेताना पकडला कलेक्टर ऑफिस. काय चाललंय काय खेळ आहे. आणि एक महिला आहे आपल्या इथं, तिला ना घरदार ना मूळ बाळ काय नाही, तिचे पैसे कोर्टात टाकून देत. काय तर म्हणे वोट ठेवलं 7-12-10 नावं. कलेक्टर ऑफिस कशाला ठेवलंय? याला निर्णय घ्यायचा येत नाही तो अधिकारच नाही पाहिजे इथून पुढे. आता हे जमत असेल तर झालं, नाही तर आहे आम्ही अजितदाराकडे जाऊ, धनंजय मुंडेकडे जाऊ, आमच्या पद्धतीने लढू आम्ही. पण काही नाही वाचलं, नक्कीच वाचलं ना. मग मी सांगतो काय तुम्हाला तीच गोष्ट जी आहे ना. द्या ना उत्तर याला. तुम्ही का नाही पेपर पत्रकार परिषद घेतली आणि बोलले राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे. खासदार आढळराव यांच्याकडे तक्रार, ग्रामस्थांनी पाडले काम बंद. मग बंद झालेलं काम चालू का झालं? स्टँड समोर माती. ज्या काही गोष्टी नाही ती माती अहो ती माती मी त्याचा उद्देश पण सांगितलं तुम्हाला काय ते कशाला सांगतो ती पण सांगितली. आम्हाला ऐकायचंच नाही. आम्हाला मला रिव्हर घेते. सगळ्यात जास्त ऍक्सिडेंट या मातीवर होतात. तुम्हाला माहिती आहे का साहेब? पोरगा पडलाय मागाशी सहकारी पडलाय घेऊन काल आपल्या त्या टर्नच्या वारवाडी वरून हे 2 दिवसापूर्वी लोकांना पाडण्यासाठी. आणि बरं का शेठ यांना मी अगोदर सांगितलेलं होतं आपण त्या लोकांना विश्वासात घेऊन काम करा. तुम्ही गावकऱ्यांची पहिली बैठक घ्या, त्यांना रस्ता कसा होणार ते सांगा. तुमचा हा बायपास नाही आहे, गावातून रोड आहे, वन टाईम फंड आहे, वन टाईम फंड आहे, परत होणार नाही. हायवेचं आंदोलन किती महिन्यापासून चालू आहे? घेतले का तुम्ही काय दखल घ्या? आमची दखल घ्यायची नाही. आम्ही दखल मात्र आहे का काय? मग अशी तुम्ही शेटला म्हणता आम्ही 4 प्रतिष्ठित लोकांना बंद खोलीत घेऊन चर्चा केली, आता विषय संपलाय. हो आम्ही अप्रतिष्ठित. तसा विषय नाही कुठल्या प्रकारचा. यांची वावर गेली तुम्ही विश्वासात नाही घेऊ शकत. हे बोलले तरी चालतील पण आपण अर्थ घ्यायचा नाही. विषय म्हणजे कुठला विषय कुठला विषय कुठं तुमच्या गाड्या तुम्ही जाऊ दे, बंद करू नका ना, उद्या बघू आपण. काम बंद असं कसं विचारलं? व्हाईट शर्ट घातले तुम्ही? हो मी होतो. तुम्हाला काय प्रश्न विचारला त्यांनी? लोकांची ती शंका होती ना. आता तुम्हाला मी एक सांगतो, मी पण सांगतो. तिचा तो विषय झाला तर तिचा विषय तो मातीमुळे विषय झाला. तिचा तो विषय झाला तर तो मातीमुळे झाला. आणि त्यांना हेच सांगितलं मी ती माती टाकली ती कशामुळे. त्यांना हे आम्ही कशामुळे विषय झाला. हो नाही विषय आम्हाला नॅशनल हायवेची माणसं तुम्ही एका कार्यक्रमासाठी विषय नाही. तर तुम्हाला मी काय म्हणतो, तुम्हाला माती म्हटलं मला माती टाकून आमचं इथं महिनाभर खाली पाय होतात इकडे. फक्त सहानुभूती म्हणून टाकली असेल माती टाकली. माती म्हणजे त्यांना तिथं खड आणि तुम्ही येता जाता बघत असेल रोडला किंवा तिथं इकडं सर तुंबाला तरी पाणी तरी सांगत सगळं पाहिजेत आणि गावकऱ्यांसमोर पाहिजेत. काय गौड वांगल करताय? माती तुम्ही काढताय, माती तुम्ही काढा.